डोंबिवलीतील 1-2 नाही तर सुमारे 6,500 कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत. यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या सर्वच इमारतींमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. लाखोंचे कर्ज घेऊन घर घेतले. घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला. महापालिकेचा टॅक्स लागला. असे असतानाही आमच्या इमारती अनधिकृत असल्याचे जाहीर करत आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र याचवेळी आमची फसवणूक करणारा बिल्डर मोकाट फिरत आहे. आम्हाला न्याय द्या अशी आर्त विनवणी रहिवाशांनी केली आहे. ॲक्च्युली आम्ही 2019मध्ये इथे घर घेतलं होतं. त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं. त्याच्यानंतर आम्ही 2021मध्ये राहिलो. 2023मध्ये सडनली आम्हाला नोटीस येते की बिल्डिंग इल्लीगल आहे. KDMCला विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला. त्याच्यानंतर 24मध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आलं 19 नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं. त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. स्टार्टिंगला आम्हाला 3 फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता. बट स्टे नंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली, स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाली त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही. आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे. कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली, कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाली त्याच्यामध्ये बाकी कुणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा KDMC असेल. ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती. आता काय मागणी असणार? आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी यांनी निकर्षाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं. कारण आज मराठी माणूस आहे. आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे. आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डोंबिवलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागतं. सो ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा. त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही. बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळवून द्यावा. मग तो KDMCने द्यावा, बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्नमेंटने द्यावा. एप्रॉक्स एक जर पकडला तर ABCDमध्ये 160 कुटुंब कुटुंब राहतात. आज आम्हाला ही नोटीस आली होती 2023मध्ये पहिल्यांदा नोटीस आली होती. त्याच्यानंतर आम्ही त्या नोटीसचा पाठपुरावा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त साबळे साहेबांकडे गेलो होतो. साबळे साहेबांकडे गेल्यानंतर KDMCच्या विभागात गेल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं ही साधारण नोटीस आहे आणि या नोटीसच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस येणार नाही. तर त्याने आम्हाला अश्युअर केलं होतं आणि आम्ही त्यांना त्या नोटीसचा उत्तर म्हणून एक डॉक्युमेंट मागितलं होतं की या नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट्स हे केलेत, जे नंबर दाखल केलेत ते आम्हाला ते द्यावं. तर त्यांनी त्या गेल्या 2 वर्षात आम्हाला एकही डॉक्युमेंट दिलं नाही. त्याच्यानंतर 2024मध्ये आम्हाला त्यांनी परत पुन्हा एक नोटीस पाठवली डिसेंबर 2024मध्ये. मग आम्ही त्या नोटीसवर जे हे डॉक्युमेंटचे नंबर दिले होते, जे कलम दिले होते, त्याची मागणी केल्यानंतर आम्हाला KDMCकडून अनधिकृत आम्ही 3 वेळा अर्ज केलं होतं. आम्ही एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता. पण सही शिक्का न देता त्यांनी अनऑफिशियली आम्हाला डॉक्युमेंट दिले आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर 2018ला त्यांनी एक नोटीस हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे, जेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती. त्याच्यानंतर 2019मध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पोलीस स्टेशन इथं कंप्लेंट दाखल झाली होती. त्याच्यानंतर मग 2020ला मी स्वतः रूम घेतले. म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डरांनी सांगितलं नाही की बाबा या रूमवर असा नोटीस आल्यात किंवा हे केलं आहे. ते आम्हाला न सांगता आम्हाला लिगलाईज दाखवलं, सगळं डॉक्युमेंट होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा फ्रॉड केला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. आज माझ्या 160 कुटुंबापैकी 100 कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना मिळाली आहे. मग ती जर आम्ही अनलिगल असेल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना आम्हाला कशी लागू झाली? ते सरकारी डॉक्युमेंट, सरकारी दस्तऐवज तपासले गेले का? त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले, राष्ट्रीयकृत बँकांकडनं लोन केले. राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंट चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडनं घेतले. मग त्या बँकांनी काय डॉक्युमेंट हे घेतले, डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला? जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं?
त्याच्यानंतर आता आम्ही गेलो होतो हायकोर्टमध्ये. हायकोर्टचा कालच निर्णय आला की तुमची याचिका फेटाळण्यात येते, तर तुम्ही पुढं याचिका करू शकताय. आम्ही नक्कीच पुढं जाऊ, पण आमचं असं म्हणणं आहे की ही बिल्डिंग टिकावी आणि या बिल्डिंग टिकण्यासाठी सगळ्यांना कंपल्शन जर झाला, जर माननीय हायकोर्ट जर हे करत असेल की त्यांच्या निर्णयावर ठाम असेल, तर आम्हाला कंपल्शन द्या आणि बिल्डिंग खुशाल तोडू शकता. आम्हाला 160 कुटुंबांना बेघर होऊन देऊ नका.